केलंस तेव्हा आम्ही कोणीच नव्हतो ना, मग? त्यामुळे पुन्हा एकदा सागर संगीत लग्न होऊन जाऊ दे. मी तुझ्यासाठी हारही आणली. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आत्ता आपण पाहिलंच आहे की घरातल्या सर्वांना ही गोष्ट कळालेली असते की रम्याचं काही लग्न झालेलं नाही आहे. विजय आणि रम्या हे दोघेही फक्त त्यांनी लग्न केलं या गोष्टीचं नाटक करताय. त्याच्यामुळे सर्व देशमुख कुटुंबाने आता नवीन प्लॅन केलेला असतो. सगळे एकदम लग्नासाठी छानपैकी रेडी होऊन आलेले असतात. विजय आणि रम्याला सुद्धा बोलून घेतात आणि त्याच्यानंतर काव्या रम्याला म्हणते की तुम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा आम्ही तिथे कोणीच नव्हतो. त्याच्यामुळे तुमचं नेमकं लग्न झालं की नाही हेच आम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आपण तुमचं पुन्हा एकदा सागर संगीत लग्न लावूयात. हे ऐकल्यानंतर तर विजय आणि रम्याला मोठा धक्काच बसतो. काव्याने वरमाला आणलेल्या असतात आणि काव्या त्यांना म्हणते की बघ मी तर वरमालासुद्धा आणल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे नंदिनी येते आणि नंदिनी अक्षदाचं ताट दाखवत म्हणते की बघ मी तुमच्यासाठी अक्षदा बनवल्या आहेत. आता त्याच्यानंतर पार्थची बारी. पार्थ समोर येतो, रम्याला मंगळसूत्र दाखवत म्हणतो की हे बघ रम्या, तुझ्या लग्नाचं मंगळसूत्र माझ्या हातात. आणि त्याच्यानंतर जीवासुद्धा समोर येतो आणि स्टाईलमध्ये रम्याला सांगतो की मी तर अंतरपाळ आणला आहे. आता हे ऐकल्यानंतर रम्याच्या पायाखालची जमीन सरकते. तिला मोठा धक्काच बसलेला असतो. पण मात्र त्याच्यानंतर रम्या ओरडत म्हणते की तुम्ही हा काय वेडेपणा लावला आहे. त्याच्यानंतर वसू आत्या बोलते, अरे पण लग्न लावायचं म्हणजे काय ते असंच लावता येणार नाही, त्याच्यासाठी गुरुजी पाहिजे. आता तेवढ्यात लगेच दणक्यात गुरुजींची एंट्री होते आणि गुरुजी म्हणतात की जिथे कोणी नसतं ना तिथे असतो आम्ही. आता गुरुजींना आणि या सगळ्या लग्नाच्या तयारीला पाहता रम्याला तर मोठा धक्काच बसतो. तिला आता पुढे काय करावं काहीच कळत नसतं आणि रम्याची पूर्ण बोलतीच बंद असते. सगळ्यांचाच हा प्लॅन एकदम परफेक्टपणे वर्क होत असतो. आता रम्या आणि विजय नेमकं लग्नाला उभे राहणार का आणि पुढे नेमकं काय तमाशा होणार हे आपल्याला पुढील भागामध्ये कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.